हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण आज बनवणार आहोत मटर पनीर। तर मी तर लसूण आणि खोबरं मस्तपैकी पेस्ट केली, लाल तिखट घेतले, गरम मसाला घेतलाय, जिरा पावडर घेतली आणि मस्त असा आपला पनीर मसाला घेतलेला आहे। तर इथं पनीरचं पॉकेट आहे, फ्रोझन पनीर आहे। इथं मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि फ्रोझन मटर सुद्धा आहे। तर चला आपण स्टार्ट करूया पनीरला। तर मी इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे। तिथं मस्तपैकी आपण ते प्युरी केली होती कांदा आणि टोमॅटोची, ती टाकून मस्तपैकी आपण त्याला फ्राय करून किंवा मस्तपैकी भाजून घेणार आहोत। छानपैकी कांद्याचा वास जाईपर्यंत ती भाजून घ्यायची तेलामध्ये। आणि आपण जे खोबरं आणि लसूणची जी पेस्ट होती ती पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ती पण मस्तपैकी छान अशी परतून घेणार आहोत। घरच्या घरी ही मटर पनीरची भाजी एकदम मस्त लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। हॉटेलसारखी किंवा धाब्यासारखी खूप टेस्टी अशी लागते आणि खूप पटकन होते, ह्याला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही। तर हे बघा आपली मस्तपैकी प्युरी किती छान होते, तेल सुटते वर बघा, म्हणजे आपले कांदा आणि टोमॅटोची प्युरी छानपैकी परतून झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले वगैरे ऍड करून घेऊ। लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, पनीर मसाला, हे सगळे आपण मसाले ऍड करून घ्यायचे आणि हे पण छान असे मस्त परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचे। हे बघा किती छान असे परतले जात आहेत ते। आपण आता ह्याच्यामध्ये मटर सुद्धा ह्याच्यामध्येच टाकणार आहोत, कारण की मटर सुद्धा मस्त असे मऊ होतात, त्यामुळे आपण ह्या मसाल्यामध्येच थोडेसे मटर टाकून घेऊ। आणि आपण ह्याच्यामध्ये ओके बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाले एकदम छान असे परतून झालेले आहेत। तर हे बघा हे मटर आहेत फ्रोझन, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे पण छान असे परतून घेऊन एक 2 ते 3 मिनिटं लागतात ह्याला मटरला परतायला। तर आपण तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून मस्तपैकी अशी प्युरी बनवून घेऊया। ह्याची पण चवीनुसार मीठ टाकायचं, जे आपण पनीर आणलं होतं ते पण छान असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिटं झाकून मस्त असं हे शिजू द्यायचं। आणि आपली पनीरची जी रेसिपी आहे ती रेडी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि बघू शकता की तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे। तुम्ही भातासोबत जिरे राईस किंवा चपाती मस्तपैकी छान असा ताव मारू शकता। बघा किती छान झालेली, हॉटेलसारखी झालेली आहे का नाही, खूप मस्त वास येत होता, मला तर पटकन जेवायला बसवा असं झालं होतं। बघा किती छान, ह्याला कलर सुद्धा किती मस्त आलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा मस्त आहे आपली रेडी आहे पनीरची भाजी। चला तर आपण मस्तपैकी जेवण करूया। बघा किती छान झालेले आहे। हे बघा मी ताट सुद्धा रेडी केलेलं आहे, या जेवायला। आणि जेवण झालं की पटकन जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।